नमस्कार, मी करणसिंह पवार. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया बळीराजा टॉप 10 मधून. रब्बी हंगामाच्या कांद्याच्या काढणीला सुरुवात झाली आहे. बाजारपेठ कांद्याची आवक वाढल्याने व्यापारी भाव पाडत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात कांद्याला फक्त 10 रुपये किलोचा भाव मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा लागवड परवडत नाहीये. शासनाने कांद्याला हमीभाव मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. दौंड तालुक्यातील अनेक गावाची तहान भागवणारा वरवंडमधील ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलाव हा कोरडा पडलाय. तलावावर अवलंबून असणाऱ्या पाणीपुरवठा योजना देखील बंद पडल्या आहेत. त्यामुळे या तलावातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना पिण्याच्या पाण्याची, शेतीच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. सुप्रिया सुळे या बारामतीत जनतेसोबत संवाद साधत होत्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. शेतकऱ्यांच्या शेतमालावर जीएसटी लावण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच व्यापाऱ्यांनी भाजपला साथ दिली, मात्र त्यांनाही या गोष्टी नको होत्या असं यावेळी त्यांनी म्हटलं. हिंगोली जिल्ह्यात या वर्षाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच हळदीला चांगला भाव मिळतोय. त्यामुळे हळद तयार होताच शेतकरी मार्केट गाठत आहेत. मागील आठवड्यापासून हळदीची आवक वाढली आहे. हिंगोलीच्या हळदीच्या बाजार समितीमध्ये हळदीची 2000 क्विंटल आवक होत असून हळदीला 16 ते 19,000 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. लोकसभा निवडणुकांमुळे मुदत संपलेल्या 240 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायतीवर आता प्रशासक नेमण्यात येणार असून गाववाड्यातील खराब रस्ते, अपूर्ण स्मशानभूमी, वैयक्तिक स्वच्छतागृहांचे अनुदान अशी अनेक अपूर्ण कामे प्रशासनाकडून पूर्ण होण्याची अपेक्षा आता नागरिकांना आहे. रायगड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभाग न घेण्याचा निर्णय घेतलाय. 7वा वेतन आयोग लागू करण्याबरोबरच इतर मागण्यांबाबत फक्त आश्वासन देण्यात आल्याने त्यांनी ही भूमिका घेतली आहे. शिवशक्ती युनियनने ही भूमिका घेतली आहे. एसटी महामंडळ रायगड विभागात 3000हून अधिक कर्मचारी आहेत. त्यात चालक व वाहकांची संख्या अधिक आहे. रात्रीचा दिवस करून चालक व वाहक प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी सुखरूप पोहोचवण्याचं काम करतात. तुटपुंजा वेतनामध्ये कर्मचारी काम असल्याचं बोललं जात आहे. सुमारे 1 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करीत असून 35 लाखांहून अधिक एसटीला उत्पन्न मिळतं. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी आणि नापिकीने हैराण झालेल्या धाराशिव जिल्ह्यावर सध्या कोरड्या दुष्काळाचं सावट पाहायला मिळते. कडक उन्हाळा सुरू होण्यास वेळ असला तरी मार्च महिन्यातच पाणी टंचाईचं संकट भेडसावतंय. जिल्ह्यातील प्रमुख धरणांनी तळ गाठलाय. विहिरींचीही तीच परिस्थिती आहे. धाराशिवमधील प्रमुख असलेल्या धरणापैकी एक असलेल्या तेरणा धरणात अक्षरशः भेगा पडल्यात. सोबतच जनावरांना पिण्याचे पाणी आणि चाऱ्याचा तुटवडा पाहायला मिळतोय. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच संकटात सापडलाय. कन्नड तालुक्यातील नाचनवेल इथे युवक उन्हाळ्यात प्राणी पक्ष्यांना पाणी मिळावं म्हणून त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करतोय. शक्य असेल तिथे पाणवठे तयार करतोय. फेब्रुवारी ते जूनच्या सुरुवातीपर्यंत देविदास थोरात यांचा हा उपक्रम सुरू असतो. देविदास थोरात हे गेले काही वर्ष वृक्षारोपण आणि पक्ष्यांकरिता पाण्याची सोय करण्यासाठी प्रसिद्ध आहे. चंद्रपूरमधल्या नागभीड नागपूर महामार्गावरील नवखळा इथं लागलेल्या आगीत लाखो रुपयांची मिरची जळून राख झाली. नवखळा इथं अनेक वर्षांपासून मिरची स्वच्छ केली जाते. या विभागात आंध्र प्रदेशातून मिरची स्वच्छतेची प्रक्रिया केली जाते. अनेक मजदूर मिरची साफ करण्याचं काम करतात. याच विभागात सकाळी शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याने मिरच्या जळून राख झाल्यात. अग्निशामक दलाच्या सहाय्याने गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत लाखो रुपयांची मिरची भस्मसात झाली. वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मुगाच्या कोळपणीच्या कामाला सुरुवात झाली. यात शेतकऱ्यांकडून हातडवणीला सर्वाधिक पसंती दिली जाते. बैलांची कमतरता असतानाही हातडवणीने लोक उन्हाळी पेरणीच्या कामाला लागले. लातूरमध्ये उन्हाळी हंगामातील पेरणीला सुरुवात झाली. उन्हाळी हंगामातील सरासरी क्षेत्र 71,700 हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी 24,991 हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत 34.86% झाली आहे. दुसरीकडे रब्बी पिकांची काढणी सुरू असून काही ठिकाणी ती पूर्ण झाली. शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांनी बारामतीत शेतकरी मेळाव्यात संवाद साधलाय. यावेळी त्यांनी छोट्या व्यापाऱ्यांना अडचणी आल्यास आम्हाला संपर्क करावा असं सांगितलंय. तसंच सुप्रिया सुळेंनी याआधीही संसदेत बारामतीचे प्रश्न मांडले असल्याचं त्यांनी सांगितलं. बीडमध्ये चारा टंचाई टाळण्यासाठी जिल्हाबाहेर वाळलेला आणि ओला चारा वाहतुकीस बंदी घालण्यात आली. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आदेश काढलेत. जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई होण्याची गंभीर शक्यता त्यामुळे आता निर्माण झाली.
आता कृषीविषयक बातम्या पाहूयात विस्ताराने। दुधाचे भाव कोसळलेले असताना दुग्ध विकास मंत्री जाहिरात करण्यात व्यस्त असल्याचं म्हणत शेतकरी नेते अजित नवले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याचंही या दरम्यान नवलेंनी म्हटलं। शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे, कारण अनुदान घोषित झाल्यानंतर अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना फुटकी कवडी देण्यात आलेली नाही। उलट सातत्यानं दुधाचे भाव कोसळतायत। परवा आणखीन 2 रुपयानं दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दुधाचे भाव हे पाडण्यात आलेले आहेत। परवा राज्य सरकारच्या वतीनं अशा प्रकारे दुधाचे भाव कमी करण्याचं परिपत्रकच काढण्यात आलं होतं। मात्र प्रचंड विरोध झाल्यानंतर आणि निवडणुकीत त्याचा फटका बसेल असं वाटल्यामुळे ते परिपत्रक राज्य सरकारला परत घेण्याची नामुष्की भोगावी लागलेली आहे। नंदुरबारमध्ये तापमानात वाढ होत आहे, त्यामुळे टरबूजाला चांगली मागणी मिळते। प्रति किलो 20 ते 30 रुपये टरबूजाला भाव मिळतोय। नंदुरबार जिल्ह्यात टरबूजाची आवक वाढली आहे, त्यामुळे विक्रेते, नागरिक आणि शेतकरी समाधानी आहेत। कडक उन्हाळ्यात गारवा देणारं फळ म्हणून नागरिक टरबूजाला पसंती देतात। आता उन्हाळा सुरू झालेला आहे। हे कलिंगड जो आहे या शरीरासाठी पौष्टिक वाढवण्यासाठी आहे। आमच्याकडे 20 रुपयापासून तो 70 रुपयापर्यंत फळ आहे। ही गिरायकाची मागणी जास्त झालेली आहे। राज्यात साखर उत्पादनात कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली आहे। या विभागातील आतापर्यंतचे साखर उत्पादन हे सर्वाधिक म्हणजे 266.84 लाख क्विंटल इतकं झालंय। राज्यातील चालू वर्षीच्या ऊस गळीत हंगामात एकूण 10,28,00,000 क्विंटल साखर उत्पादन पूर्ण झालंय। राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत एकूण 10,12,00,000 टन ऊसाचं गाळप पूर्ण केलंय। दरम्यान यंदाच्या गळीत हंगामात सरासरी साखर उताराच्या टक्केवारीत 0.20% वाढ झाली आहे। पनवेलच्या ग्रामीण भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे। सरासरी तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ झाली। दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणं अवघड झालंय। मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कमाल व किमान तापमानात वाढच होत आहे। मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 35 अंश सेल्सिअस असणारे तापमान आता मात्र 37 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलंय। त्यामुळे सर्वसामान्यांची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। अवकाळी पाऊस गारपिटीने विदर्भातील शेतकऱ्यांचा पिछाच पुरवला असून गेल्या 3 दिवसांपासून यामुळे सुमारे 14,265 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। यामध्ये सर्वाधिक 9,000 हेक्टर बाधित क्षेत्र एकट्या यवतमाळ जिल्ह्यात असून त्यानंतर नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा फटका बसलाय। यवतमाळ जिल्ह्यात सुमारे 9,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली। वाशिम जिल्ह्याचे बाधित क्षेत्र 330 हेक्टर असल्याचं सांगण्यात आलंय। नागपूर जिल्ह्याच्या नागपूर तालुक्यात 8, कामठी 53, सावनेर 46, काटोल 32, कळमेश्वर 45, रामटेक 30, पारशिवनी 15, मौदा 6 आणि कुही तालुक्यात 20 गावे बाधित झाली। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर अवकाळी पाऊस आणि गारपिटीने विदर्भातील शेतकऱ्यांचं मात्र नुकसान झालं आहे। सुमारे 14,265 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सध्या यावरचे ताजे अपडेट काय? अगदीच करण, मागील 3 दिवसामध्ये मधील हा आकडा आहे। विदर्भामध्ये ज्या पद्धतीने गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते शेतकऱ्याचं या ठिकाणी रब्बी हंगामाचं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यामध्ये जवळपास 14,265 हेक्टर एवढं पिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये फक्त एकट्या यवतमाळ जिल्ह्यामधील 9,000 हेक्टर जे क्षेत्र आहे ते बाधित झालेलं आहे। कारण त्यामुळे कुठं ना कुठेतरी शेतकरी राजा जो आहे तो रब्बी हंगामामध्ये झालेल्या नुकसानामुळे आता कुठेतरी मेटा कुटीला येऊन टेकलेला आहे। त्या पद्धतीने विदर्भामध्ये काही ठिकाणी जर बघितलं तर गारपिटी देखील झाल्या। त्यामुळे संत्रा असेल, चना असेल, डाळ असेल, धान असेल, अशा पद्धतीने विविध जे रब्बी हंगामामध्ये शेतकरी जो पीक घेतो त्या पिकाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र सध्याला विदर्भामध्ये एकूणच पाहायला मिळत आहे। करण, नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। विदर्भात अवकाळीमुळे शेतकऱ्यांना मात्र खूप मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांचं पिकांचं अवकाळीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे।
दौंड तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवणारा वरवंडमधील ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलाव हा कोरडा पडलाय। तलावावर अवलंबून असणाऱ्या पाणीपुरवठा योजना देखील बंद पडल्या आहेत। त्यामुळे या तलावातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना पिण्याच्या पाण्याची, शेतीच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली। त्यामुळे खडकवासला कालव्यातून व्हिक्टोरिया तलावात तत्काळ पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली। तलावातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड। दौंड तालुक्यातील वरवणमधील या व्हिक्टोरिया तलावामध्ये खरं अक्षरशः ऐन उन्हाळ्यात खरं तर हा तलाव कोरडा टाक पडलाय। तर या तलावात जर आपण पाहिलं तर अतिशय कमी प्रमाणामध्ये खरं तर या ठिकाणी पाणीसाठा आहे। या दौंड तालुक्यातील वरवणमधील जो काही व्हिक्टोरिया तलाव आहे, या तलावातून जवळपास आजूबाजूच्या गावांमध्ये खरं तर पाणी पुरवठा केला जातो। पिण्याचं पाणी असेल किंवा शेतीचं पाणी असेल, याच तलावातून खरं तर आजूबाजूच्या गावांना खरं तर या ठिकाणी मिळत असतं। मात्र या ऐन उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने हा जो काही तलाव आहे, हा तलाव कोरडा ठाक पडल्याचं चित्र सध्या तलावात पाहायला मिळतंय। खरं तर याच तलावातून कुरकुम एमआयडीसी असेल, तेथील ज्या काही कंपन्या आहेत, या कंपन्यांना देखील याच तलावातून पाणी पुरवठा केला जातो। यासोबत येथील जी काही शेती आहे, या शेतीला देखील याच पाण्याचा उपयोग खरं तर या ठिकाणी शेतीसाठी केला जातो। मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये हा तलाव कोरडा टाक पडल्यामुळं खरं तर भीषण पाणी टंचाईला आजूबाजूच्या गावांना सामोरं जावं लागतंय। काही गावांमध्ये तर अक्षरशः पिण्याच्या पाण्याची खरं तर चणचण ह्या तलावात पाणी नसल्यामुळे भासू लागली। त्यामुळे येथील शेतकरी असतील, आजूबाजूची गावं असतील, या गावांमधून या तलावामध्ये पाटबंधारे विभागाकडनं खडकवासला कालव्यातून खरं तर लवकरात लवकर पाणी सोडण्याची मागणी आता जोर धरतीये। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे। जळगावच्या भुसावळ दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून निघणारी राख वेल्लाळा शिवारात टाकली जाते। त्यामुळे वेल्लाळा शिवारात मोठ्या प्रमाणात राखेचं अनाधिकृत साठे करून डंपरद्वारे राखेची वाहतूक केली जाते। त्यामुळे प्रदूषणात मोठी वाढ होऊन पिकांना याचा मोठा फटका बसतोय। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले। दरम्यान राखेची अनियमित वाहतूक थांबवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। आमच्याकडे या राखेपासून इतका त्रास होतोय की शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी किंवा त्यांच्या शेतीवरती भरपूर त्रास झालेला आहे। आणि शेतकऱ्यांना श्वासासाठी किंवा पिण्याचे पाणी अयोग्य असल्यामुळे शेतकरी आता एक आत्महत्याचा इशारा देतोय आणि त्याच्यावरती पाळी आलेलीच आहे। परंतु दीपनगर प्रशासन किंवा प्रदूषण विभाग किंवा वन विभाग हे कोणतीही दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यावर खूप बिकटीची परिस्थिती आलेली आहे। पैठण तालुक्यातील शेत शिवारात बोरवेल खोदून पाणीस्तर वाढवून शेती बागायती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय। यासाठी शेतकऱ्यांना 30-40 हजार रुपये मोजावे लागतात। मात्र हिरवे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक शेतकरी ही जोखीम पत्करत असून सध्या उन्हाच्या झळा सुरू झाल्या असल्याने बोरवेल घेण्यासाठी शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय। धाराशिव जिल्ह्यावर सध्या दुष्काळाचं सावट पाहायला मिळतंय। मार्च महिन्यातच जिल्ह्यात टंचाईचं संकट हे गडद बनलंय। जिल्ह्यातील प्रमुख धरणांनी तळ गाठलाय। विहिरींचीही अगदी तीच परिस्थिती आहे। धाराशिवमधील प्रमुख धरणापैकी एक असलेल्या तेरणा धरणात तर अक्षरशः भेगा पडल्यात। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी। धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळाचं संकट जे आहे ते दिवसेंदिवस गडद बनत चाललेलं आहे। जिल्ह्यातील विहिरींनी तळ गाठलाय तर बोरनी देखील आता पाणी द्यायचं बंद केलेलं आहे। यासोबतच जे प्रमुख स्रोत म्हणून आपण ज्या ग्रामीण भागातील प्रमुख स्रोत म्हणून ओळखतो, ती धरणं देखील अक्षरशः आता कोरडी ठाक पडताना पाहायला मिळतात। आपण या ठिकाणी आहोत धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या तेरणा धरण परिसरामध्ये। या ठिकाणी जर पाहिलं तर या धरणाच्या अत्यंत मधोमध अशा ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर जे धरण आहे त्या धरणात अक्षरशः आपण आता या ठिकाणी हा जो आहे तो आपण धरणाचा तळ पाहतोय आणि अक्षरशः या तळाला कुठेतरी भेगा पडलेल्या आहेत। अक्षरशः एक बोट एक दोन बोट जातील अशा पद्धतीनं भेगा ज्या आहेत त्या या ठिकाणी पडलेल्या पाहायला मिळत आहेत। तर जे शंख शिंपले असतात, जे धरणाच्या खालच्या बाजूला असतात, ते देखील अशा पद्धतीनं उघडे होऊन पडलेले आहेत। कुठेतरी जर पाहिलं तर हे जे वास्तव आहे ते कुठेतरी दुष्काळाचं भीषण असं वास्तव आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। एकंदरीतच जर पाहिलं तर आता मार्चचा हा महिना सुरू आहे, जो उन्हाळ्याचा प्रमुख महिना आपण म्हणून ओळखतो। तो एप्रिल आणि मेचा महिना जो आहे तो अजून उजडायचा आहे।
मात्र आताच याच महिन्यामध्ये ही परिस्थिती आहे, तर आगामी काळात हे जे जलसंकट आहे ते नक्कीच मोठं असणार आहे, यात नक्कीच शंका नाहीये. यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा असेल, पिण्याच्या पाण्याचा असेल, माणसांच्या पाण्याचा प्रश्न देखील आगामी काळात ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव. चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. टेरव गावासह तालुक्यातील एकूण 5 गावांना प्रशासनाकडून पाणी पुरवठा केला जातो. टेरव गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचं काम वादात सापडलंय, त्यामुळे ही योजना अपूर्ण राहिली आहे. नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटू लागल्याने कुडप, सावर्डे, कादवड आणि कोंडमळा ग्रामपंचायतीनेही गावातील धनगरवाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी पंचायत समितीकडे अर्ज केलाय. यावर्षी धानाला बोनस देण्याऐवजी हेक्टरी 20,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय. 2 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत मिळणारी ही रक्कम गडचिरोली जिल्ह्यात नोंदणी केलेल्या जवळपास 97,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना किमान 3 ते 4 महिने प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही मदत लांबणीवर पडणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात मागील महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. हरभरा आणि गहू पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. सरकारने काही ठिकाणी ऑन द स्पॉट सर्व्हे केला होता. हा सर्व्हे चुकीचा केला आहे असा आरोप अमडापूर येथील शेतकऱ्यांनी केला आहे. यामध्ये ज्यांच्या शेतात कोणतेच पीक नव्हते त्यांना मदत देण्यात आली आहे. ज्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे त्यांचं शेत कमी दाखवण्यात आलंय. अशा शेतकऱ्यांचा आरोप असून या प्रकरणी कारवाईची मागणी अमडापूरचे शेतकरी दिलीप जाधव यांनी केली. लातूर जिल्ह्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पाणी टंचाईसह जनावरांच्या चारा टंचाई होण्याची शक्यता आहे. मुबलक पाणी साठा उपलब्ध नसल्याने हिरवा चारा कमी आहे. मात्र हरभरा आणि तूर पिकाची काढणी झाल्यानंतर उरलेले गुढी हे सध्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध असून यावर प्रक्रिया केल्यानंतर जनावरांना पौष्टिक चारा देता येतो. तर कमी पाण्यात हायड्रोलिक पद्धतीने 1 लिटर पाण्यात 10 किलो चारा तयार करता येतो अशी माहिती पशुधन विकास अधिकारी गणेश निटुरे यांनी दिली आहे. कोरडा चारा कसा पौष्टिक करावा यावर पशुधन विकास अधिकारी गणेश निटुरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन अंकुलगे यांनी. आपल्यासोबत आहेत सध्या पशुधन विकास अधिकारी आहेत निटुरे सर. आपण त्यांना विचारू सर, अत्यल्प पाऊस आहे आपल्याकडे आणि त्यामध्ये हिरवा चारा उपलब्ध नाही आहे, तर शेतकऱ्यांनी आहे त्या चाऱ्यामध्ये कसं चारा उपलब्ध करावा, काय सांगाल यावरती? बरोबर आपण म्हणलात सर की आपल्याकडं अत्यल्प प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि आता सध्या जो चारा आपल्याकडे उपलब्ध आहे तो काही महिन्यानंतर तो संपणार आहे. त्यामुळं पशुपालकाकडे जे काही चारा उपलब्ध आहे त्याचा चांगला पुरेपूर वापर करून पशुधन चांगल्या पद्धतीनं कसं जगवता येईल त्याच्यासाठी आपण एक प्रात्यक्षिक आयोजित केलं आहे. सध्या हिरवा चारा कमी पाण्यामध्ये कसा तयार करता येईल शेतकऱ्यांना, काय सांगाल याच्यावरती? सर याच्यासाठी खरं तर एक पर्याय म्हणून आपण हायड्रोपोनिक चाऱ्याकडे सुद्धा आपण वळू शकतो, पण हा काही महत्त्वाचा हे बदल होऊ शकत नाही. पण तो तात्पुरता फरक आपल्याला तात्पुरता चारा म्हणून आपण घरच्या घरी हायड्रोपोनिक्स पद्धतीनं म्हणजे बिना माती आणि बिना आपण शेती ह्या चारा घरच्या घरी उगवू शकतो. तर याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे की फक्त पाण्यावरच आपल्याला जे काही आहे मका आहे ती तयार करायची आहे. याच्यासाठी काय करायचं आहे, 1 किलो चांगल्या प्रकारची जी मक्याची बियाणं आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत आणि ते 12 तासापर्यंत कोमट पाण्यामध्ये आपल्याला भिजवायचे आहेत. यानंतर जे काही दाणे वर तरंगत वगैरे असतील किंवा खराब असतील हे आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि आपल्याकडे जे काही पोते असतात त्याच्यामध्ये 12 तास परत ही जी बियाणं आहेत हे आपल्याला भिजून ठेवायचे आहेत. आणि ज्यावेळेस 12 तासानंतर याच्यामध्ये मोड यायला सुरुवात होईल तर ते आपल्या घरच्या घरी प्लास्टिक ट्रेमध्ये किंवा पोत्यावरती आपल्याला ते टाकायचं आहे आणि रोज साधारण ती 2 ते 3 टाईम आपल्याला कमी प्रमाणामध्ये याच्यावर पाणी टाकायचं आहे. साधारण 8 दिवसांमध्ये ज्यावेळेस 25 ते 30 सेंटीमीटरपर्यंत हे मक्याचे जे बियाणं आहेत ते उगवतील त्यावेळेस ते हायड्रोपोनिक पद्धतीनं चारा तयार होईल. सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर. केंद्रीय वखार महामंडळामार्फत वेअरहाऊस ॲग्रिगेशन पोर्टल तयार करण्यात आलं. हे पोर्टल सर्व प्रकारच्या व्यवसायाच्या गरजांसाठीच्या मागणीनुसार वेअरहाऊसिंगकरिता जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने एकाच ठिकाणी डिजिटल पद्धतीने सेवा देण्यासाठी तयार करण्यात आलं. खाजगी ठेवीदारांना, ई-कॉमर्स कंपन्यांना तसेच इतर सर्व प्रकारच्या संस्था, कंपन्या यांना जेथे त्यांच्या इच्छित ठिकाणी जागा हवी अशी ठिकाणे त्या ठिकाणी ते शोधू आणि नोंदणी करू शकतात.
कोयना धरणातील पाणी साठ्यावर कोयना जलविद्युत प्रकल्पात मे अखेरपर्यंत वीज निर्मिती करण्याचं नियोजन महावितरण कंपनीनं केलं आहे। त्यामुळे चिपळूण शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघणार आहे। कोयना धरणातील पाण्यावर पोफळी अलोरे इथल्या वीज निर्मिती प्रकल्पावर वीज निर्माण झाल्यावर ते पाणी कोळकेवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या तिसऱ्या प्रकल्पात सोडलं जात आहे। तिथे वीज निर्मिती झाल्यावर हे पाणी वशिष्ठी नदीत सोडलं जातं। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं। पीक विम्याच्या मदतीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अनेकदा आंदोलन करण्यात आलं होतं, मात्र पीक विमा देण्यात आला नाही। त्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी ठिय्या मांडल्याने एकच खळबळ उडाली। त्वरित शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला। यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे, इथेच थांबण्याची पाहत रहा लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।